मला असं दिसतंय की लग्नाची तयारी चालू आहे जोरात, म्हणजे सुरू तरी झाली आहे असं काहीतरी. कारण नेक्स्ट जुलै हॅलो दादा, हे नसलं ना मला राग पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो. गाडीत झोपलो डायरेक्ट. खूपच झोप आली काल रात्र, पण लेट झोपलो. एडिट वगैरे करून गाडीत पण झोपलो. ट्रॅफिक मध्ये वांदे आले आणि आता आपण आहोत बँड्रा वेस्ट पाली हिल मध्ये टू शूट विथ अनन्या पांडे. अँड इट्स अ ब्रँड व्हिडिओ, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ. सो ते शूट करायचं आता. पटकन चेंज वगैरे करू आणि लागू कामाला. फायनली रेडी वगैरे झालेलं आहे. चिकन दिसतोय एकदम. अनन्या पांडेला कसं खुश करतो बघा आता आपल्या लुकनी. अशी मराठी बोललं तर अनन्या पांडे भाई काय बोलेल काय माहिती. अशी मराठी ऐकली असेल का तू? काहीच माहित नाही भाई. चंकी पांडे असतं तर मजा केली असते भाई. चिल केली असतं एकदम तुझ्या. आखरी पास्ता. सो आपलं शूट झालेलं आहे आणि सॉरी तिकडे मला ब्लॉग नहीं करता आला बिकॉज अपने को ही थोड़ा डिरेक्ट करना पड़ा, शूट करना पड़ा, तर वेळ नाही भेटला प्रॉपर्ली करायला. आणि माझ्याबरोबर को डिरेक्टर येस ऑफकोर्स, म्हणजे सगळे मेन गोष्टी तर भाईच बघवते मागे कॅमेराचं. मला काय माहीत नाही व्हिडिओ कसा होणार आहे ते त्यांनाच माहिती सगळं. बट आय होप एव्हरीथिंग वॉज गुड. अँड अनन्या ऑल्सो वॉज व्हेरी स्वीट. खूप गोष्टी झाल्या आमच्यामध्ये. ते आता गप्पा जरा असे पर्सनल लेवलला आणि जरा छान वाटलं असं बोलून. आणि मला तर तिचे खाण्याबद्दल बोलत होते. आमच्या खाण्यावर विषय खूप बापअप झाले. मे बी नेक्स्ट टाइम आय डू चिलिंग विथ हर. आणि आता आम्ही चिलिंग इथे करायला आलेलो. जसं मी बघितलं चिकन वगैरे कार्यक्रम आहे. इज द व्हेजिटेरियन कार्यक्रम. इज द प्लेस. We have Mr. Darpan with us, who is from my agency collective, who is works. आणि बाई इंद्राणी बाई खातोय हा. येस. अँड तोडू आता आपण पहिलं. मेजर भूक लागली. साफ सफाई चालू है भाई घरी. आइला हे को आ रहा है मेरे को. थोड़ा इधर का कार्यक्रम अपना चेंज वगैरह हो रहा है ना. चेंज मतलब रेनोवेशन नहीं, साफ सफाई हो रहा है बिकॉज गणपति आले म्हणजे येणार आहेत लवकरच. एंड फाइनली अपन जल्दी आ गए भाई घर पे. सब काम वगैरह खत्म करके. ये मेरे को अच्छा लगता है कि जल्दी पैकअप होता है, जल्दी काम खत्म होता है. और मुंबई से अपन जल्दी आते हैं बिकॉज ट्रैफिक से बचते हैं. सो फ्रेश वगैरह हो गए अपन. और अभी एक डेंजर वाला कार्यक्रम होने वाला है जो थंबनेल आप देख रहे हैं. जी हाँ, ऑरेंज जूस गैंग में एक गैंग मेंबर की एक गर्लफ्रेंड आहे. आता ती कोणाची गर्लफ्रेंड आहे तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये गेस करा. वो ॲस्ट्रोलॉजी सीख रही है. ॲस्ट्रोलॉजीच का काय मला माहीत नाही, बट ती भविष्य सांगू शकते बिकॉज तिचे बाबा खूप प्रो लेवलचे भविष्य सांगतात. आणि ती पण ती शिकली. अँड नाव शी कॅन ऑल्सो टेल यू अबाउट द भविष्य. तर मला त्या दिवशी कळलं आणि मी मग त्याला बोललो की भाई जरा तिला सांग काय काय पाहिजे. तर आय गेव माय डेट ऑफ बर्थ टू हर. आय गेव माय मी ज्या टायमाला पैदा आलो आणि माय प्लेस ऑफ बर्थ. आणि ती बोलली ठीक आहे मला एक दिवस दे, आय विल गेट बॅक टू यू. तुझे काय क्वेश्चन्स आहेत ते पण फिगर आउट करून ठेव आणि त्या बाबतीत मी तुला क्लिअर उत्तर देईन. आता ती मला जास्त ओळखत नाही आहे तर मला बघायचं ती काय काय बोलते आणि कसं काय बोलते. सो तुम्ही पण जज करू शकता आणि खाली कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात काय खरं आहे काय खोटं आहे. खूपच जास्त एक्सायटेड आहे. आता ती कॉल करणार आहे. सो पहिला प्रश्न असा आहे की आय वॉन्टेड टू नो what will be my financial status in the future? Like how will be my financial status in the future? ओके. तो सगळ्यात पहिले फायनान्शियल स्टेटस तुझं असं आहे की तुझं इन्कम सोर्स म्हणजे जे पैशाचा जो सोर्स असतो तो थ्रू आउट खूप छान दाखवतोय. फक्त तुझ्या हातात पैसा राहत नाही. म्हणजे तुझं स्पेंडिंग खूप जास्त दाखवते किंवा तुला पैसे खूप जपून वापरावे लागतील किंवा पुढे मागे तू जेव्हा इन्व्हेस्ट करशील कुठे तर तुला सगळी इन्फॉर्मेशन काढावी लागेल. कारण त्याच्यामध्ये मला फसवणूक दाखवते. पण मला पैसे खूप जो सोर्स असतो तो
खूप चांगला दाखवतोय. म्हणजे ह्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे तुझी पत्रिका. आणि म्हणजे फायनान्शियल स्टेटस मध्ये मुझे आगे जाके धोका. म्हणजे स्कॅम तर मला तोच दिसतोय की मित्राला पैसे दिले आणि ते परत येत नाही. ते तर रोजची सवय झाली आता. बट ते ठीक आहे. लाइव एग्जांपल दिला. हाँ बट ते ठीक है. वो स्कैम अपने को बहुत क्यूट लगता है, वो माफ है. वो ठीक है, बड़ा स्कैम भी हो सकता है ना. हाँ राइट, वो भी उसके लिए भी प्रिपेयर होना पड़ेगा अपने को. राइट. बरं, तुला आधी कधी असा एक्सपिरियन्स आलाय का की तुझे विनाकारण पैसा खर्च होतो किंवा उगाच स्पेंडिंग होते जिथे करायची नाही तिथे होते असं? माझ्या बाबतीत टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता आजकालच्या पोरांना स्नीकर्स आणि या गोष्टींची ह्याची आहे. मी नाहीये त्यातला. पण मी बिलकुल नाहीये त्यातला. मला बिलकुल ते असे मला हा डंक पाहिजे, मला तो डंक पाहिजे, ऐसा आपला झोनही नाहीये. माझं असं आहे की कशाला म्हणजे ते शूजला डोक्यावर चढवलंय मला कळतच नाही. ठीक आहे, तो शूजच आहे. आणि त्याच्यानंतर काही काही लोक शूज घेतात आणि नंतर बोलतात कलेक्टेबल्स मध्ये वगैरे जे करतात ते ग्रेट फॉर देम. बट मैं उसमें नाही आहे की मी शूज जर घेतलं तर मी असं वाचून ठेवेल. नाही भाई, मला वापरायचा आहे तो. आणि ठीक आहे, कोणी पाय दिला तर दिला भाई. आता काय म्हणजे शूज आहेत ना, शूज बाहेर घालणार तर काही ना काहीतरी होणार. अँड वी आर स्टेइंग इन बॉम्बे, तर मग आता ठीक आहे ना भाई, आता एवढं मनावर घ्यायची गरज नाही. सो इन दॅट सेन्स मी असा खर्च नाही करत. माझा खर्च जो मेजर असतो तो असतो जेवण. बट अपार्ट फ्रॉम दॅट असं खर्च नाही माझ्या आयुष्यात. मी अशी काही फॅन्सी गोष्टी घेत नाही. हा, आय एम मोर इन टू इलेक्ट्रॉनिक्स. सो यू कॅन कन्सिडर इलेक्ट्रॉनिक्स, जेवण. आणि आता सध्या मला जी तलप लागली आहे दॅट इज ट्रॅव्हल. ॲटलिस्ट वेन आय एम ट्रॅव्हलिंग आय वॉन्ट टू स्टे इन अ व्हेरी गुड हॉटेल. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल बिझनेस क्लास. आय वॉन्ट टू टेक माय मॉम अँड डॅड बिझनेस क्लास, माय फॅमिली बिझनेस क्लास. सो असं माझं डोक्यात असतं की इथे आता नको. बिकॉज आयुष्यभर आई बाप्पांनी पण स्ट्रगल केलंय. मी पण त्यांच्याबरोबर मी त्यांचं स्ट्रगल बघितलं आहे. सो आय एम लाईक की नाही भाई, अभी ॲटलिस्ट वाईल ट्रॅव्हलिंग लेट्स नॉट डू दॅट. ह्याचा अर्थ आहे ना की मी पैसे काय उधळतो. बट इट इज जस्ट दॅट मला म्हणजे माझं असं असतं की इनको खुश करना है ना, तो इनके लिए पैसा खर्चा करते हैं. क्योंकि यहाँ पे अपने को मला बघायचं नाही की अरे पैसे राहिले नाही राहिले वगैरे असं काही नाहीये. मी तुला अलर्ट करतो की बघ, पुढे जेव्हाही तू कुठेही इन्व्हेस्ट करशील तर तुला एव्हरी 360 डिग्री पूर्ण माहिती करून घ्यायची की मी कुठे पैसा टाकतोय काय. कारण ते मेजर चान्सेस दिसतात. कारण तुझ्या धनस्थानात तिथे राहू बसलेला आहे. तो राहू ग्रह जो आहे तो ह्या थोडासा म्हणतात ना, इट्स लाईक शनी जर इकडे तिकडे गेला तसं राहू तो प्रॉपर स्थानात असेल तरच चांगलं फळ देतो, नाहीतर तो थोडाफार इकडे तिकडे करतो. सो त्याचे आहे त्याचे जे ज्या स्थानामध्ये तो आहे त्यानुसार मी तुला हे सांगते की तुझं पैसे तुला जपून हे करावे लागतील, इन्व्हेस्ट करावे लागतील किंवा वापरावे लागतील. करियर इज फॉर एव्हर गोइंग टू बी लाईक दिस स्टेबल और विल देयर बी अ डाउनफॉल और असं काय? डाउनफॉल सच नाही येणार. ओके. पण येऊ नये म्हणून आपण सोल्युशन्स करू शकतो. ओके ओके. हा, बट राईट नाव इन माय कुंडली काय वाटतं तुला अबाउट डाउनफॉल? इट्स नो डाउनफॉल एवढंच नाहीच आहे. आणि युअर स्टेबल इन युअर करिअर. इट्स कम्प्लिटली शोन दॅट की ओके तुझं हे स्टेबिलिटी राहणार आहे आणि तू याच फील्डमध्ये राहणार, जे की खरं आहे. ते दिसतंय पण आहे पत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होतंय की तू हेच कंटिन्यू करणार आहेस. तुझा रवी खूप स्ट्रॉंग आहे आणि शुक्र सुद्धा स्ट्रॉंग आहे. सो हे काय डिटेक्ट करतं की तुला खूप चांगले प्रोजेक्ट आलेत आता काही 2-3 महिन्यात आणि पुढे खूप चांगले प्रोजेक्ट येणार आहेत. सो ते क्लिअरली दिसतंय की तुला कम्प्लीट फायदा आहे. तू जे काही करतोयस यू आर ऑन अ राईट ट्रॅक. मला तुझ्या स्वभावावर बोलायचं होतं पाहिजे. प्लीज माझा स्वभाव, माय बिहेवियर. येस. सो सगळ्यात पहिले तर तुझी रास ही आहे सिंह. सिंह इंग्लिश मध्ये काय? लिओ बोलतो. लिओ. ओ ओके. मी लिओ आहे. तुला माहित नव्हतं का? तुझ्यामध्ये तू कोण होता आतापर्यंत? मला असं वाटायचं मी लिब्रा आहे. ओके. मला असं वाटायचं म्हणजे आय डोंट नो. 21 ऑक्टोबर. ऍक्च्युली नाही मला कळलं. तू हे मून साईन बोलतोस. ओके. अच्छा. ते सन साईन आणि मून साईन तू ऐकलं असेल. जसं त्याला लग्न रास आणि चंद्र रास अशी 2 मराठीत नावं आहेत. तो इमोशनल आहेस हे दाखवतो. थोडा इमोशनल होतोच काही वेळेला आणि तू पटकन हायपर होतोस. हे खरं आहे का? इमोशनल येस, बट नॉट एव्हरी टाइम आय गेट इमोशनल. माझे एकदम रॅन्डम फेजेस आहेत. नॉट म्हणजे इंडिया जिंकली तर मी जरा इमोशनल होतो.
स्पोर्ट्समध्ये इमोशनल होतो, माणसांच्या बाबतीत तेवढा नाही होत, बट काही स्पेसिफिक लोकांसाठी मी इमोशनल होतो. आणि जेव्हा तू होतोस तेव्हा तू खूप जास्त इमोशनल होतोस, म्हणजे तू एकतर होशील कधीतरी इमोशनल, तू फ्लो मध्ये खूप जास्त इमोशनल, खूप जास्त राईट. या. आणि सेकंड आहे की तू पटकन हायपर होतोस, तुलाच कळत नाही कधीतरी पटकन कधीतरी होतं आणि हो हायपर होतो गोष्टींनी. बट मी तरी आता सध्या सवय लावली की टू काम माय सेल्फ डाऊन. म्हणजे हायपर म्हणजे बेसिकली मी असा चलबिचल होतो, मला राग येत नाही पटकन गोष्टींचा, बट म्हणजे चलबिचल होतं माझं मन. आणि मग त्याच्यानंतर मी आता सध्या ही प्रॅक्टिस केली की वेनेवर मन असं चलबिचल होतं, शांत व्हायचं, झोपायचं, किंवा ब्रेक कॉन्टॅक्ट विथ एनीवन, जस्ट स्लीप. आणि दुसऱ्या दिवशी या आफ्टर सम आवर्स तुम्हाला असं वाटतं ओ त्यावेळी जे मी रिॲक्ट करत होतो तेवढं रिॲक्ट करायची गरज नाही. आणि नेक्स्ट म्हणजे तू स्टबर्न आहेस, म्हणजे असं हट्टीपणा करतोस बऱ्याच वेळेला. सो हे मला दिसून येत आहे हो की तू आहेस हट्टी. हो जरा चांगलाच हट्टी मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप आहे, खूपच जास्त आहे. किंवा काम असेल किंवा मी जर एक गोष्ट घेतली ना, जसं आता तू व्लॉग्स बघितलं ना, तर व्लॉग्स मी एवढे वर्ष केलं नाही, बट जेव्हा मी मनावर घेतलं तर मग आता मी एवढा हट्टी आहे की मग त्यासाठी सगळी गोष्टी कॅन्सल करतो. म्हणजे मी त्यासाठी माझी पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करायला तयार आहे. आता रात्री जसं मी रात्री एडिट 3-4 वाजेपर्यंत एडिट करत असतो, सकाळी कधी कधी 6 वाजेपर्यंत एडिट करत असतो. सो मी एकदा मनावर घेतलं ना की मग मला माहिती मी काही करू शकतो. हे माझं लहानपणापासून आहे, माझ्या आई बाप्पांनी पण बघितलंय. आणि मला एक क्वेश्चन विचारायचं की तुला म्हणजे स्वप्न पडून तू असं रात्री दचकून उठतोस का, किंवा कधी तुला स्वप्नामध्ये साप वगैरे आला का? कारण मला तसं दिसतंय, किंवा तुला स्वप्न जनरली पण पडतात का? मला स्वप्न पडतात, बट मला जरा विचित्र पडतात. साप साप ना एकदम म्हणू शकत की तुला प्रत्येक वेळेस येईल, कधीतरी आला असेल, पण तुला विचित्र स्वप्न पडतात हे मला दिसतंय. विचित्र पडतात. साप उठलायस कधी? दचकून खूप वेळा उठलोय, रात्री नाही, सकाळी उठलोय, पण उठलोय. म्हणजे तेच, म्हणजे तुला झोपेतून तू उठलायस ना? हो म्हणजे खूप वेळा झालं भाई. म्हणजे असं वाटतं की चांगलं आलं ते स्वप्न होतं. ते मला दिसलं तुझ्या पत्रिकेत, कारण तुला काल सर्प आहे. ते कसं असतं, आपल्या फॅमिलीमधून ते पास ऑन होतं आणि ते पुढील माणसाच्या पत्रिकेत दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझा जन्म व्हायच्या आधी तुमच्या फॅमिलीमध्ये डॅडच्या किंवा मॉमच्या कोणीतरी एक्सपायर झालेली आहे व्यक्ती, आणि तिच्यानंतर तू जन्माला आलास, पण त्यांच्या काहीतरी इच्छा राहिल्यात. ते लॉजिक असतं आणि ते तुझ्या पत्रिकेत दिसतं. काल सर्प लोक म्हणतात त्याला. मॅरेजवर जाऊयात का? येस, लवकरच. आता तरी म्हणजे चला आता मॅरेजवरच बघू काय लग्नाचं म्हणणं आहे तुमच्याकडून. येस. सो मला असं दिसतंय की लग्नाची तयारी चालू आहे जोरात, म्हणजे सुरू तरी झाली आहे असं काहीतरी. कारण नेक्स्ट जुलै 2025 पर्यंत तरी काहीतरी फिक्स होत आहे बाबा लग्नाचं. ओके. जुलै नाही ओपनली नाही असं काय आहे नाही, बट आय एम व्हेरी शॉक टू लाईक तू डेट सांगितली ना माझी फाटली आता, की मला असं वाटतं की मला प्रेशर आलं की आता मला काहीतरी करावं लागेल का नाही करावं लागेल, मला असं झालं. नेक्स्ट जुलै 25 पर्यंत तरी फिक्स तरी होणार काहीतरी गोष्ट. टेन्शन माझ्या घरी सध्या तरी काय असं काही विषय नाही, आणि मम्मी पप्पा पण असे चिल आहेत की ठीक आहे लग्न करणार आहे, आम्हाला माहिती आहे लग्न करणार आहे, बट असा काही विषय निघाला नाहीये. बट आता हा ब्लॉग बघून कदाचित आई पप्पा विषय काढतील जुलै 2000. ती जी मुलगी असली ती सुद्धा म्हणजे तुझ्याच असं फील्ड मधली किंवा सिमिलर फील्ड मधली दिसून येते. ओके. बेसिक मॅच लाईफ पण चांगली वाटते, म्हणजे असं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. ओके. असे काय 7-8 डिवोर्स वगैरे असं काय आहे का? म्हणजे मला असं काय वाटतं की काय असू शकतं, काय सांगता येत नाही. असं काही पोरं वगैरे किती काढणार मी? 15-20 असं काय? नाही, पोरांचा नंबर तर नाही दिसत आहे, पण जे काही फॅमिली खूप छान असेल म्हणजे मला चांगलं दिसतं फॅमिली वगैरे. काय फक्त तुला मॅरेज लाईफ मध्ये थोडं बोलताना म्हणतात ना, तुला भान ठेवावं लागेल तू तुझ्या पार्टनर सोबत कसं बोलतोयस किंवा
कसं ट्रीट करतोय या गोष्टी थोडंफार असं काही नाहीये. जस्ट दिसतंय की तुला फक्त तुझं बोलणं व्यवस्थित किंवा कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो. कम्युनिकेशन. अरे वा, म्हणजे बरोबर वाटलंय. म्हणजे तसं नाही बोलत मी, म्हणजे असं नाही, म्हणजे तसं कसं. ओके. तुझ्या पत्रिकेमध्ये काय दिसतंय? अरेंज मॅरेज दिसतंय, पण कसं आहे ना, हे थोडं 50-50 असतं. त्याच्यावर इतकं मी स्ट्रेस नाही दिला म्हणून स्टार्टिंगला. कसं असतं, जेव्हा दोघांची म्हणजे आता समज तुझी फिक्स असेल कोणी, तिची पत्रिका मला आहे, तिच्या पत्रिकेमध्ये जर दिसतंय आणि तुझ्यामध्ये नाही, तुमचं झालंय तर लग्नापर्यंत आलंय किंवा पत्रिका मॅचिंग करायला तुम्ही आलाय, सो ते असं असतं ना की मुलीच्या पत्रिकेमध्ये दिसतंय ना म्हणजे तुझंही लव्ह मॅरेज असेल. सो ते मी एकदम स्ट्रेस देऊन नाही बोलत आहे. हा एकदम शेवटचा पॉईंट मांडलाय की तुझ्या पत्रिकेमध्ये दिसतंय अरेंज मॅरेज. मे बी जर तू मुलगी एखादी फिक्स केली असेल आणि तिच्या पत्रिकेत लव्ह मॅरेज असेल, सो तुमचं लव्ह मॅरेज होईल असं असतं. सध्या तरी तुझ्या पत्रिकेमध्ये मला अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज हेल्थ बद्दल, येस, त्याच्याबद्दल तर मेजरली जाणून घ्यायचं. येस. तर हेल्थचं कसं असतं मी तुला सांगते. ओव्हरऑल कुंडली कोणाचीही असो, प्रत्येक माणसाला एक प्राकृतिक आजार असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या राशीनुसार त्याला आजार असतात, ते होतातच. म्हणजे तू एखाद्या तू नॉर्मली ऑब्झर्वेशन मध्ये तुला ओळखत असेल की अरे ह्याला ना सर्दी नेहमीच होती, 12 महिने याला सर्दी असते फॉर एक्झाम्पल कुणालाही. तुला असं मे बी ऑब्झर्व झालं अरे ह्याचं ना हे नेहमीच आहे, याला हे होतच असतं. सो तो का त्या माणसाला सारखी सर्दी असते 12 महिने, कारण त्याचा तो प्राकृतिक आजार झाला. असं तसा तुझा प्राकृतिक आजार काय आहे, जो तुला काळजी घ्यायची असेल तो होईल, पण तुला काळजी घ्यावी लागेल की फ्युचरमध्ये म्हणा किंवा आतापासूनच काळजी घ्यायची, फ्युचरमध्ये नको व्हायला. मग तुला बेसिकली बीपी म्हणा किंवा हार्टच्या रिलेटेड अशा गोष्टींचा थोडासा प्रॉब्लेम दाखवतो. तुला काळजी घ्यायची आहे की बाबा काय इश्यूज हार्ट रिलेटेड म्हणा त्या गोष्टी पण नेग्लेक्ट करावं की म्हणजे नाहीच अवॉइड करा. फिटनेस पे ध्यान देना पड़ेगा और मंडे से डाइट बंद करना पड़ेगा अपने को. सो या म्हणजे मंडे से डाएट म्हणजे मंडे से डाएट ही आयटम आपल्याला बंद करावं लागेल, जो मी करतो नेहमी. मॉम डॅडचं तू काय बोलतेस एक्झॅक्टली? म्हणजे ते एकदम शॉर्ट मध्ये की तुझे रिलेशन मी जस्ट चेक केले की मॉम डॅड सोबत कसे असतील आता आहे. सो असं काही प्रॉब्लेम दाखवत नाही. तुझे रिलेशन आताही गुड रिलेशन आहेत आणि नंतरही तसेच राहतील. असं काही ब्रेकेज किंवा असं काही वेगळं दाखवत नाही की तुमचे काही मतभेद येतात इन जनरल. असं काय बागबान लेवलचं काय होणार आहे का आमच्यामध्ये? बागबान लेवलचं असं काय होणार आहे का की आई बापांना घरातून बाहेर काढलं आणि त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकलं वगैरे असं काय? ओके, चला, थँक्यू, गुड बॉय. येस, ते चांगले रिलेशन्स आहेत. ओके, हे आता ओव्हरऑल आपण जे तुम्हाला पॉईंट सांगितलेले त्याच्यावर मी जे माझं अनालिसिस केलंय हे मी तो सगळं सांगितलेलं आहे. और इसी प्रकारे अपना फ्यूचर सामने आ गया है. क्या लगता है आपको इसमें क्या सच है क्या झूठ है? टू बी वेरी ऑनेस्ट, मैं एस्ट्रोलॉजी में नहीं मानता. मैंने उसको भी बता दिया की मैं या सगळ्या गोष्टींमध्ये मानत नाही आणि मी देवामध्ये पण जास्त मानत नाही. त्याच्याबद्दल एक वेगळा ब्लॉग करून तुम्हाला कधी समजेल, घाबरू नका. मी देवामध्ये मानत नाही म्हणजे त्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे, तो अर्थ नाही जो तुम्ही समजताय. सो ते आहे. सो माझं असं असतं की भाई मेहनत करो और कमाओ. बट मला थोडं असं कधी कधी वाटतं की देर आर सम स्टार्स, देर आर सम प्लॅनेट्स विच आर अलाइंड आणि त्याच्यानंतर तुमच्या बाबतीत काहीतरी चांगलं होतं. सो मी असं कधीच डिनाय नाही करत की ॲस्ट्रॉलॉजी फालतू आहे आणि देवच नसतो, असं मी कधीच कन्सिडर नाही करत. मला ती गोष्ट पटत नाही, आय डोंट बिलीव्ह इन इट. बट त्याचा अर्थ हे नाही की मी ती पाळत नाही. हिनी मला ज्या गोष्टी सांगितल्यात, आता हे जे प्रॉब्लेम्स काय काय होते, जे मी दचकून उठतो किंवा वॉट एव्हर इट इज जे काय, त्याच्याबद्दल त्यांनी मला सोल्युशन्स पण दिलेत की तांब्या घ्यायचा आणि सनराईजच्या वेळी असं पाणी ओतायचं वगैरे. सो शी हॅज गिवन मी सम सोल्युशन्स आणि मी ते अप्लाय पण करणार माझ्या लाईफमध्ये. बिकॉज आय डोंट वॉन्ट एनी रिस्क लेणे काही नाही बघ बाबा, काय को असं बोलायचं अरे नाही मेरे इसमें विश्वास नाही करतो. नाही, माझा काय वेळ जाणार आहे, सनराईजच्या वेळीला फक्त मला पाणी टाकायचं, एवढं काय आपण करू शकतो. ती बोलली ते जाप पण काहीतरी करायचं, ते पण मी करू शकतो. व्हॉट एव्हर इज इन माय कंट्रोल ना, तेवढं मी करू शकतो. देवाच्या बाबतीत पण तसंच आहे की मी देवाला तिथे माझ्या घरचा जो देव आहे त्याचे नमस्कार करून मला खुश वाटतं. मला असं मोठ्या मंदिरात जाऊन तिथेच जाऊन असं मी स्पेसिफिकली नाही जाऊ शकत. येस, मला असं कधी वाटलं की आय वॉन्ट सम पॉझिटिव्ह एनर्जी तर मी शिर्डीच्या साईबाबांकडे जातो, मला बरं वाटतं तिकडे जाऊन. बट असं स्पेसिफिकली सगळं काम सोडून वेळ काढून मी तिकडे नाही जात. सो माझा असा पर्स्पेक्टिव्ह आहे. बट या
तुम्हाला काय वाटतं प्लीज एस्ट्रोलॉजी बद्दल मुझे बताइए. तुम कितना विश्वास करते हो, तुम कितना भगवान में मानते हो, ये भी मुझे नीचे बताइए. बाकी बा वाटतं लग्न वगैरे 2025 टेन्शन आलाय भाई, काय होणार काय माहित नाही. यश थोरात व्लॉग्स 2121 एक नंबर ब्लॉग भाई. तुझ्या मूवी कोणत्या OTT वर येणार आहे प्लीज सांग ना ब्रो. अगर आपने अभी सब्सक्राइब किया या अभी आप मुझे जानते हो तो प्लीज यू कैन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एज वेल विद द सेम यूजर नेम. अँड माय 2 movies आर ऑलरेडी आउट. पहिली त्याच्यात सौरभ बरोबर म्हणजे मी आहे, दॅट इज ब्लॅकआउट विच इज ऑन जिओ सिनेमा, सो यू कॅन गो ओवर देअर अँड वॉच दॅट. सेकंड इज 1 2 3 4 विच इज अ मराठी फिल्म, त्याच्यात मी आहे, निपुण आहे आणि बाकीची पण स्टारकास्ट आहे. सो यू कॅन गो इन द थिएटर्स अँड वॉच दॅट. दॅट इज माय फर्स्ट थिएट्रिकल मराठी फिल्म अँड फिल्म अँड सेकंड वन पहली वाली जी होती थी हिंदी होती, दैट इज ओनली ऑन OTT. सो प्लीज जाके देखो और प्लीज मुझे रिव्यूज दीजिए, कैसा लगा आपको प्लीज बताइए. और इसी के साथ हम करता है ये ब्लॉग को एंड. खूपच आता ओव्हर थिंकिंग होणार आहे रात्री, बट मजा येणार आहे. काय काय विचार करणार आहे, लग्न, बायको, फॅमिली, बट हेल्थ पे प्रायोरिटी गाईज. ऑलवेज हेल्थ इज अ प्रायोरिटी. तुम्ही पण लक्ष ठेवा प्लीज, हेल्थकडे लक्ष द्या. ॲस्ट्रोलॉजर असेल तुमच्या आयुष्यात किंवा नसेल, हेल्थ इज अ प्रायोरिटी. मी नाही आहे फिट, बट ऑफकोर्स आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ फिट अँड आय वॉन्ट टू बिकम फिट. सो हेल्थ इज अ प्रायोरिटी, म्हणून मी जरा काळजी वगैरे घेतो जेवढी घेऊ शकतो. तुम्ही पण घ्या. ओके, बिलीव्ह इन मॅजिक अँड हसायला मस्त लागा गो.